मोठी आनंदाची बातमी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आता ज्या ज्या शेतकऱ्यांना मिळाला होता त्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील त्या शेतकऱ्यांना टाकला जाणार असून त्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे। यासाठी काही जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे आणि काही तालुके सुद्धा पात्र करण्यात आलेले आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कोणती असणार आहे ती महत्त्वाची आनंदाची बातमी। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना देखील टाकण्यात येणार आहे, हा हप्ता तुम्हाला मिळणार आहे की नाही मिळणार हे नक्की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे कळणार आहे। तर चला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल किंवा तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार, पीएम किसान योजनेचा जो हप्ता होता 21वा हप्ता, तो 21वा हप्ता येऊन 1 ते 1.5 महिना या ठिकाणी ओलांडून गेलेला असून तरीही नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता काही जमा झाला नाही। 8व्या हप्त्याची काही प्रतीक्षा संपली नसून आता कधी येणार हा 8वा हप्ता अशी प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न होता की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता येऊन 1.5 महिना पूर्णपणे होऊन गेला, 1 महिना पूर्णपणे होऊन गेला, पण काय त्यानंतरचा येणारा नमोचा हप्ता 8वा हप्ता काय आला नाही। आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नाही की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आल्याच्या नंतर पूर्णपणे तुम्हाला 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार होता, पण तो पूर्णपणे 1 ते 1.5 महिना का लांबला आणि आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता वाटप होणार आहे ते पूर्णपणे आपण माहिती बघणार आहोत। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे सविस्तर माहिती समजून घेऊ कोणकोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या तालुक्यामध्ये हा हप्ता या ठिकाणी टाकला जाणार। यासाठी काही महत्त्वाचे देखील कामे तुम्हाला करावे लागणार आहेत जे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत। तर चला लगेच या ठिकाणी बघू कोणते असणार आहे ते तालुके, कोणते असणार आहे ते जिल्हे आणि हा हप्ता एवढा उशिरा का मिळाला, उशीर का झाला, पूर्णपणे अपडेट याच व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, पण माहिती यामध्ये खूप मोठी असणार आहे, पण व्हिडिओ खूप छोटा आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका नक्की आम्हाला कळवा। तर चला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजची ही बातमी खूप महत्त्वपूर्ण बातमी ठरणार असून आता त्यांना पण दिलासा मिळणार आहे, पण पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला दिलासा देखील देण्याचं काम या ठिकाणी केलेलं नसून आता फक्त या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। तर चला कोणते असणार आहेत ते महत्त्वाचे 17 जिल्हे, ज्या महत्त्वाच्या 17 जिल्ह्यामध्ये नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। आता हे 17 जिल्हेच का, पूर्णपणे महाराष्ट्रच का नाही, तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये 8वा हप्ता टाकणे शक्य नसल्यामुळे हा हप्ता तुम्हाला 2 टप्प्यात देखील मिळणार आहे। आता यात 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आणि काही महत्त्वाचे तालुके सुद्धा या ठिकाणी असणार आहे। ते महत्त्वाचे तालुके पण आपण या व्हिडिओच्याच माध्यमातून जाणून घेणार, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। काही तालुके आणि हे 17 जिल्हे असे पूर्ण मिळून या ठिकाणी या 17 जिल्ह्यातील आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी 8वा हप्ता मिळणार। मग बाकीच्या शेतकऱ्यांचं काय होणार, बाकीच्या शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार असा प्रश्न जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की तुम्हाला पूर्णपणे महाराष्ट्रातील कुठलेही शेतकरी असो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळतो त्या